नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक भोर। आज आपण बघू शकतो की ITIचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म कसा भरायचा याची नियमावली, कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, ही प्रोसिजर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघणार आहोत। तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। होमपेज मी ओपन केलेले आहे। या ठिकाणी आपण याची लिंक पण बघू शकतो, admission.dvet.gov.in। अधिक माहितीसाठी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर या होमपेजमध्ये आपण बघू शकतो इम्पॉर्टंट नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे। ते नोटिफिकेशन जर आपण ओपन केले तर त्याची PDF डाउनलोड करून अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकतो। या PDFमध्ये संपूर्ण नियमावली देण्यात आलेली आहे। फॉर्म कसा भरायचा, त्याचे डेट्स, त्याचे जे काही शिक्षण शुल्क असेल किंवा कॅटेगरी वाईज फी असेल, संपूर्ण वेळापत्रक आणि अधिक डॉक्युमेंट आवश्यकता असतील ती संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तर आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शन जवळ आपण बघू शकतो न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी कॅन्डिडेट लॉग इन दोन ऑप्शन आहेत। त्यापैकी आपण प्रथम असल्यामुळे रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की रजिस्ट्रेशनचे होमपेज ओपन होईल। या ठिकाणी बघू शकतो हे रजिस्ट्रेशन करताना आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनमध्ये पहिला प्रश्न आहे, तुमची 10वी कुठे झालेली आहे? तर 10वी महाराष्ट्रात आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, किंवा थोडक्यात तुमचं बोर्ड कोणतं होतं? तर या ठिकाणी मी पहिला ऑप्शन घेतो, माझं स्टेट बोर्ड होतं। त्यानंतर पुढे 10वीची किंवा तुमचं जे काही शिक्षण असेल ती माहिती विचारण्यात आलेली आहे। तुमचा आसन क्रमांक किंवा सीट नंबर, तुमचे पासिंग इयर विचारलेले आहे, ते पासिंग इयर टाका आणि परीक्षेचा महिना हा उल्लेख करायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे तुमची जन्मतारीख। तुमची जन्मतारीख ही शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे जी काय असेल ती या ठिकाणी उल्लेख करायची आहे। या ठिकाणी तुमची माहिती उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला मॅन्युअली माहिती भरावी लागणार आहे। त्यामध्ये कॅन्डिडेट डिटेल विचारण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी फर्स्ट नेम, अर्जदाराचं पहिलं नाव टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचं आडनाव टाकायचं आहे, सरनेम। स्पेलिंग कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये, व्यवस्थित बारकाईने ही माहिती भरा, कारण की करेक्शन करणं, दुरुस्ती करणं हे जरा त्रासदायक असतं। ही माहिती भरल्यानंतर आपण पुढे बघू शकतो तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी किंवा पुढील माहिती मिळण्यासाठी तुम्हाला एक मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे। तो मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID विचारण्यात आलेला आहे, तो मेल ID द्या की त्यावरही तुम्हाला नोटिफिकेशन आणि पुढील माहिती मिळत राहील। या फॉर्मसाठी आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे। पासवर्ड हा 8 ते 13 कॅरेक्टरमध्ये असावा, काही अप्पर केस, काही लोअर केस, काही अंक आणि काही सिम्बॉल या पद्धतीने बनवायचा आहे। या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकलेला आहे आणि उदाहरण स्वरूपात तुम्हाला एक पासवर्ड दाखवतो आहे। P कॅपिटल घेऊन ASS हे स्मॉल लेटर आणि @123 या पद्धतीने पासवर्ड बनवू शकता। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आपले रजिस्ट्रेशन झालेलं आहे। रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त झालेला, हा रजिस्ट्रेशन नंबरच आपला लॉग इन ID असणार आहे। तो लिहून ठेवा किंवा कॉपी करून घ्या। मी कॉपी करून घेतो आहे आणि त्यानंतर शेवटी दिलेला लॉग इन ऑप्शन याला क्लिक करा। नंबर महत्त्वाचा आहे, ही सूचना येते। या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन पेज ओपन झाले। या ठिकाणी आपल्याला हा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि आपण बनवलेला पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोडचा उल्लेख करा आणि खाली लॉग इन ऑप्शनला क्लिक करा। या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण लॉग इन झालेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची। त्यानुसार ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ॲडमिशन फॉर्म आपला ओपन होईल। या ठिकाणी पुन्हा एकदा काही सूचना देण्यात आलेल्या आहे, सूचना वाचून ओके ऑप्शनला क्लिक करून आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण बघू शकतो एकूण 8 स्टेजेस देण्यात आलेले आहे। या स्टेजेसमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। त्यातली पहिली स्टेज काही प्रमाणात आपली झालेली आहे। उरलेली माहिती आपण भरूया। जेंडर लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर जातीचा उल्लेख करायचा आहे, जे काय असेल ते कॅटेगरीचा उल्लेख, आणि शेवटी जात तुमची जी काय असेल त्याचा उल्लेख करायचा आहे। आणि राहिलेला एक शेवटचा प्रश्न आहे, ॲन्युअल फॅमिली इन्कम, जे काय आपलं उत्पन्न असेल, जो स्लॅब असेल तो निवडायचा आहे। माझं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे आणि त्यानंतर शेवटी नेक्स्ट स्टेज ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यानंतर आपण बघू शकतो ॲड्रेस डिटेल माहिती विचारण्यात आलेली आहे। आपला पत्ता संपूर्ण जो काय असेल तो टाकायचा आहे। तुमचा एरिया असेल, एरियाचं नाव असेल, नगर असेल, फ्लॅट असेल, त्याची संपूर्ण माहिती द्यायची आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, ती माहिती भरायची आहे। तुमच्या गावाचे नाव आणि तुमच्या गावाचा जो काय पिनकोड असेल तो किंवा तालुक्याचा पिनकोड या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। तो चुकलेला असेल तर व्यवस्थित दुरुस्त करून माहिती भरायची आहे। आणि ही ॲड्रेसची माहिती झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज ऑप्शनला क्लिक करायचं आहे। नंतर पुढची स्टेज आहे आपल्यासमोर, आपल्या पेरेंट्सची किंवा गार्डियनची माहिती भरायची आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्ही अनाथ आहात का, म्हणजे ऑर्फन? जर असेल
तर या ठिकाणी अनाथ आश्रमाचे नाव, ॲड्रेस वगैरे माहिती द्यायची, परंतु मी अनाथ नाही आहे त्यामुळे नो करतो आहे. पुढची माहिती आहे वडील आणि आई या दोघांविषयी माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी वडिलांचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर आईचं पण फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे आडनाव, जे काय आडनाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. स्पेलिंग चुकायला नको ही काळजी घ्या. जे काय आपल्या 10वीच्या गुणपत्रिकेवर किंवा आपल्या मार्कशीटवर नाव स्पेलिंग आहे ते टाका व्यवस्थित. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय जे काय असेल, प्रायव्हेट सर्व्हिस असेल, गव्हर्मेंट सर्वंट असेल ती टाकायची. जर आई गृहिणी असेल तर नॉट ॲप्लिकेबल, किंवा काही असेल उद्योग व्यवसाय तर त्याची माहिती द्या. त्यानंतर वडिलांचं इन्कम, आईचं इन्कम असेल तर द्या, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करा. त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर तालुका, दोघांचाही, आईचा आणि वडिलांचा दोघांच्या ठिकाणी ही माहिती भरायची आहे. आणि ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर पुढची स्टेजसाठी नेक्स्ट स्टेज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपण बघू शकतो पुढची स्टेज आहे ॲडिशनल वेटेज. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे डिफेन्स कॅटेगरी. तर तुमच्या घरातील कोणीही डिफेन्समध्ये आहे का, असेल तर यस करून ती माहिती द्यायची आहे, पण माझ्या घरात कोणी नसल्यामुळे मी नो करतो आहे. त्यानंतर दुसरं आहे डिसॲबिलिटी, कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का, असेल तर यस करा, त्याची पर्सेंटेज लिहा आणि त्याच्याविषयी जे काय अपंगत्वाची माहिती असेल ती द्या, पण माझं अपंगत्व नसल्यामुळे मी नो करतो आहे. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये बघू शकतो इंटरमिडिएट ड्रॉइंग पास, तुम्ही ही जर एक्झाम दिलेली असेल, सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर यस करून तुम्ही याचे 10 गुण एक्स्ट्रा मिळवू शकतात, पण मी ही एक्झाम दिलेली नाही आहे त्यामुळे मी नो ऑप्शनला क्लिक करतो आहे. हे लक्षात ठेवा, बऱ्याच जणांनी एक्झाम दिलेली असते पण सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला हे 10 गुण एक्स्ट्राचे मिळू शकत नाही. त्यानंतर आहे स्पोर्ट कॅटेगरी. जर तुमचं स्पोर्टमध्ये काही सहभाग असेल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, त्याचं सर्टिफिकेट असेल तर यस करा, अन्यथा आपण नो करा. आणि सर्वात शेवटी आहे आपण बाल सुधारगृहातून शिक्षण घेतलेले आहे का, असेल तर यस करा, त्याची माहिती द्या, आणि नसेल तर नो करा. त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेज. या ठिकाणी एंट्री क्वालिफिकेशन, म्हणजे आपली जी काय पात्रता असेल, प्राथमिक पात्रता जसं 10वी असेल किंवा 8वी पास किंवा इतर जे काय त्याची माहिती द्यायची आहे. त्यामध्ये आहे आपलं शिक्षण कुठे झालेलं आहे, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर, तर माझं महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षणाचा जिल्हा, त्यानंतर शिक्षणाचा तालुका आणि शिक्षणाचे गाव, म्हणजे तुमची शाळा कोणत्या गावात आहे त्याची माहिती द्यायची. त्यानंतर आहे तुम्ही 10वी पास आहात का, तर या ठिकाणी मी पास आहे म्हणून यस करतो आहे, नसेल तर तुम्ही 8वीच्या बेसवर फॉर्म भरू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला टेक्निकल विषय होते का, 10वीला जर काही टेक्निकल विषय असेल तर यस करा आणि त्याची माहिती आपल्याला द्यावी लागेल, नसेल तर नो करा. आणि शेवटचा प्रश्न आहे कोणते अपंगत्व आहे का, तर नाही आहे. यानंतर आपण बघू शकतो आपल्याला 10वीचे जे काय गुण मिळालेले आहेत ते सर्व गुण या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिले आहे एकूण गुण आणि दुसरे आहे मिळालेले गुण. या स्वरूपात ही माहिती आपल्याला भरायची आहे. 1 नंबर मराठी, 2 नंबर हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक, सायन्स, सोशल सायन्स आणि टेक्निकल काही विषय असेल, आपण जर वरती यस केलं तर या ठिकाणी हा ऑप्शन ओपन होतो. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर आपण खाली याची टोटल बघू शकतो. एक टोटल आहे 600 पैकी आणि दुसरी टोटल देण्यात आलेली बेस्ट 5 500 पैकी. या टोटलमध्ये कोणती काही अडचण असेल तर आपण आपल्या जवळच्या IITला संपर्क साधा. या ठिकाणी ॲडिशनल वेटेज काही नसल्यामुळे सर्व ठिकाणी 0-0 दाखवण्यात आलेले आहे. जर ॲडिशनल वेटेज असेल तर आपले एकूण गुण वाढू शकतात, परंतु या ठिकाणी माझे ॲडिशनल गुण नसल्यामुळे सर्व टक्केवारी सेम आलेली आहे. यानंतर आहे तुमचं अतिरिक्त काही शिक्षण आहे का, 12वी झालेले असेल किंवा ITI झालेला, डिप्लोमा असेल तर त्याची माहिती द्या, पण माझं 10वी असल्यामुळे मी फक्त 10वीचीच माहिती देतो आहे. आणि शेवटी 8वीची माहिती विचारण्यात आलेली आहे पण ती कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट नेक्स्ट स्टेज या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला ITIची माहिती विचारण्यात आलेली आहे. आपला ITI झालेला आहे का, असेल तर संबंधित सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे द्या, नसेल तर नो करा. मी पहिल्यांदाच करतो आहे त्यामुळे नो करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट. या ठिकाणी आपला जिल्हा आपल्या शिक्षणानुसार घोषित करण्यात आलेलं, तुमचं शिक्षण जिथे झालेलं असेल तो जिल्हा आपला तयार होतो. या ठिकाणी पेमेंट करायचं आहे, मग त्या ठिकाणी भरलेलं फॉर्म एक्सेप्ट करून शेवटचा ऑप्शन मेक अ पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं. यानंतर आपण बघू शकतो आपल्यासमोर पेमेंटचं पेज ओपन झालेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग एवढे ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी मी क्रेडिट कार्डने पेमेंट करतो आहे. मग क्रेडिट कार्डचा नंबर, CVV कोड वगैरे एवढी सर्व माहिती भरायची आहे आणि आपल्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकायचा आहे.
की जेणेकरून आपलं हे पेमेंट सक्सेस होऊ शकेल. या ठिकाणी आलेला OTP मी टाकतो आहे आणि OTP टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मेक अ पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर यशस्वीरित्या आपलं पेमेंट होईल. आपला फॉर्मही या ठिकाणी कंप्लीट झालेला आपल्याला दिसू शकेल. या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं पेमेंट झालेलं आहे आणि त्याची एक PDF तयार झालेली ती डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट माहितीसाठी आपल्याजवळ ठेवून घ्यायची आहे की जेणेकरून काही अडचण आल्यास आपण ही प्रिंटआउट दाखवू शकतो. आणि यानंतर शेवटची स्टेज नेक्स्ट स्टेजला क्लिक करून आपण बघू शकतो उजव्या बाजूला या ठिकाणी PDF ऑप्शन देण्यात आलेला आहे मराठी आणि इंग्लिश. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला जो भरलेला फॉर्म आहे तो आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो एकूण 4 पेजेसचा हा फॉर्म दिसतोय. हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे. भरलेला फॉर्म एकदा व्यवस्थितरित्या तपासून घ्या आणि हा भरलेला फॉर्म आपल्याला पुढील 1-2 दिवसात आपल्या जवळच्या ITIमध्ये जाऊन व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला ऑप्शन टाकण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने हा ITIचा ऑनलाईन अर्ज भरून झालेला आहे. हा अर्ज भरत असताना आपल्याला कोणतीही समस्या अडचण येत असेल तर आपण कमेंट्स करू शकता. आपल्या कमेंट्सला लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल. धन्यवाद.